न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। जत एसटी बस स्थानक परिसरात भरधाव एसटी बसच्या धडकेत 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार उपळावी तालुका तासगाव येथील शिवाजी बाळासाहेब देसाई वय 80 वर्ष हे जत एसटी बस स्थानकात आले होते। रात्री 9:30 वाजता स्थानकातील वर्कशॉपच्या प्रवेशद्वाराजवळ ते उभे असताना MH10DT 3271 क्रमांकाची एसटी बस तिथून जात होती। यावेळी बस चालक नागेश महादेव माळी, राहणार कडिमाळा, तालुका जत याने बस भरधाव आणि हायगईने तसेच निष्काळजीपणे चालवल्याने देसाई यांना समोरून जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे। या अपघातात शिवाजी देसाई गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर देसाई यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या प्रकरणी त्यांचे पुत्र दिनकर शिवाजी देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघाताचा पुढील तपास जत पोलिसांकडून केला जात आहे। जत एसटी स्थानक परिसरात घडलेल्या या अपघातामुळे बस स्थानकातील वाहतूक आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।